नमस्कार मित्रांनो, तारिणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता पद्मिनी काकूचे घरी जे पण पाहुणे म्हणजे मित्रमैत्रिणी येणार असतात आणि त्यानंतर आता पद्मिनी काकूने त्यांचं पूर्ण नियोजन केलेलं असतं। मात्र नियोजन करत असताना आता पद्मिनीने ठरवलेलं असतं की आता हे सर्व काही मी या ठिकाणी तारिणीला करायला लावल। मात्र आता केदार आणि तारिणी रूमच्या बाहेर येतात आणि ते एका कामासाठी निघून जात असतात। तेवढ्यात त्यांना निशी अडवते आणि म्हणते की कुठं पुन्हा एकदा बाहेर फिरायला निघालेले आहेत असं बोलतात। त्यानंतर पद्मिनी काकू त्यांच्याजवळ जाते आणि म्हणते की आपल्या घरी आज पाहुणे येणार आहेत आणि पाहुण्यांचं आदरातिथ्य करणं हे तुझ्यापेक्षा कोणाला चांगलं जमेल का असं ते बोलत असते। त्यानंतर तारिणी म्हणते की हां, मी ते सगळं मॅनेज करून घेईल आणि मी ते करेल सुद्धा असं बोलत असते। त्यानंतर पद्मिनी म्हणते की ना, आणि तू जर यामध्ये पुन्हा एकदा कमी पडलीस तर काय करशील। त्यानंतर तारिणी म्हणते की मी हात जोडून पाहुण्यांची माफी मागेल आणि येऊ का म्हणून त्या ठिकाणी केदार आणि तारिणी निघून जातात। त्यानंतर केदार तारिणीला बोलतो की हे तारिणी, तू काय केलेस असं, तुला माहीत आहे का आजचा दिवस आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे। तारिणी म्हणते की हो, महत्त्वाचा आहे, पण मला घरातली कामं पण करवायची तेवढीच माझ्यासाठी तेवढेही महत्त्वाचे आहे असं ते बोलत असते। मात्र हे बोलत असताना आता इकडे पद्मिनी काकू निशी म्हणते की आई, हिने जर आज पुन्हा एकदा काम व्यवस्थितरित्या नाही पडलं तर काय करणार। आपल्याला तर आयडिया भारीच झाली आहे, आता हिला हात जोडायला लावणारच आहेत ना असं तिनं सबूत केलेलं असतं। त्यानंतर आता पद्मिनी म्हणते की फक्त हातच जोडायला नाही, तिचं नाकसुद्धा घासायला मी लावेल असं ती बोलत असते। त्यानंतर आता केदार आणि तारिणी येथे जे पण ड्रग डीलर माफियाचा कत्रीने ॲड्रेस दिलेला असतो त्या ठिकाणी जातात आणि ते आता रेड करण्यासाठी कोशिश करत असतात। आणि टेक्नो इकडे रूमवर मध्ये बसून येथे त्यांना त्यांची तिथली अपडेट देत असतो। तेवढ्यात तिथे मॅडम पण येतात आणि मॅडम त्या ठिकाणी टेक्नोला म्हणतात की टेक्नो, काय अपडेट असलं तर मला पण सांग आणि टायमाला कळवत जा असं बोलत असतात। टेक्नो आता सर्व तिथे क्लिअर लोकेशन सांगतो आणि त्यानंतर केदार आणि तारिणी आता पूर्णपणे या ठिकाणी रेडमध्ये गुंतून गेलेले असतात। आता ते वेगवेगळ्या साईडने अँगलने या ठिकाणी कोण दुश्मन आहे का तिथे त्यांनी गन ताणून त्यांच्यावर या ठिकाणी गन झाडण्याचा प्रयत्न करत असतात। मात्र आता त्यांना सगळ्या बाजूने त्यांनी पूर्ण तपास केल्यानंतर त्यांना कुठेच काही भेटत नाही। त्यानंतर आता त्यांना वाटतं की आपल्याला जी पण ऑर्डर भेटलेली आहे ती आपल्याला खोटीच दिलेली आहे। त्यानंतर तर त्या म्हणतात की आतापर्यंत कत्रीने तर आपल्याला कुठलीही अशी फेक माहिती दिली नाही। त्यानंतर तारिणीला त्याच्या हाती काहीतरी ड्रगचे चिट्ट्या चटुऱ्याला त्या ठिकाणी लागतात। त्यानंतर तारिणी म्हणते की हां, या ठिकाणी ड्रगच होता आणि आपल्याला माहिती फिक्स होती, मात्र आपण याच्या अगोदरच ते पळून गेलेत असं बोलतात। त्यानंतर आता केदार आणि तारिणी येथे वसुंधरा मॅडमच्या म्हणजेच त्या ठिकाणी नवीन ज्या मॅडम आलेल्या आहेत त्या मॅडमच्या जे मॅडमच्या समोर उभा असतात। त्यानंतर आता जे मॅडम म्हणते की मला असं जे पण मिशन इम्पॉसिबल झालं आहे ते ऐकायची सवय नाही असं त्या ठिकाणी तारिणीला बोलत असतात। त्यानंतर आता हे सर्व करत असताना मॅडम त्या ठिकाणी खूपच चिडलेले असतात आणि म्हणतात की चला जाऊ द्या, ठीक आहे, जे झालं ते झालं, मात्र तुम्ही आता खाली हात परतला, मात्र तुमच्या समोर जो गुंडा असला असता आणि तुम्ही जर खाली हात परतला असता तर मी तुम्हाला काही सोडलं नसतं असं बोलले असते। तेव्हा मात्र म्हणते तुमची मी चांगलीच या ठिकाणी तुम्हाला शिक्षा दिली असते असं बोलते। त्यानंतर त्या ठिकाणी आता जया जगताप मॅडम म्हणतात की आता जे पण तुमचं तर तारीफ करण्यायोग्य तर तुम्ही काही वागला नाहीत हे तर तुम्ही मान्यच करा। त्यानंतर त्या ठिकाणी जया जगताप मॅडम आता चेसबोर्डच्या म्हणतात की चेसबोर्डच्या दोन बाजू असतात, जसं की आपण त्यांना विरोधात करतो, आपल्याला जसं त्यांच्या खबरी माहीत जातात तसं त्यांना पण आपल्या खबरी माहीत जातात। मात्र या खबरी आता कुठून लीक होत आहे असं जया जगताप मॅडम बोलत असतात। त्यानंतर तारिणी तिथे येते आणि म्हणते की मॅडम, ही पूर्ण जबाबदारी मी माझी घेते, आम्ही मान्य करतो आमच्याच्यानं चूक झाली आहे, मात्र आमच्या टीम मेंबर पासून कोणालाही ही खबर लीक झाली नाही असं त्या ठिकाणी तारिणी जया जगताप मॅडमला बोलते। त्यानंतर जया जगताप मॅडम बोलत असताना त्या ठिकाणी म्हणतात की ती गुलाबची जी पण फाईल आहे ती एकदा आपण नीट वाचायला पाहिजे आणि त्यानंतर तारिणीला ती फाईल आणायला सांगतात। तारिणी त्यांच्या हातात ती फाईल देते तर त्या ठिकाणी आता सर्वजण जो पण रिपोर्ट आहे तो मॅडम वाचायला लागतात आणि म्हणतात की मॅडम, आपल्या हातातून काही ना काहीतरी सुटतच आहे असं मॅडमला वाटायला लागतं। तारिणी म्हणते की हो मॅडम, तुम्ही बरोबर बोलला, आपल्या हातातून काहीतरी सुटत आहे। त्यानंतर त्या मॅडमला समजतं की युवराजचं नाव मॅडम अचानक घेतात। आता तारिणीला वाटतं की युवराज। त्यानंतर आता जया जगताप मॅडमला कळालेलं असतं की याचा खरा सूत्रधार हा युवराजच आहे। आता तारिणीला म्हणतात की हा युवराज कोण आहे याबद्दलची माहिती काढा असं ते बोलत असतात। त्यानंतर आता इकडे घरी आई युवराज चल असं म्हणत असते, मात्र युवराज त्या ठिकाणी रूममध्येच बसलेला असतो। त्यानंतर त्याची युवराजची आई म्हणते की अरे बाहेर चल, मात्र युवराज यायला तयार नसतो आणि म्हणतो की मी तुमच्या त्या बायांच्या पार्टीमध्ये येऊन काय करणार, तुमच्या तर या छोट्या गोष्टी असतात, ही कोणत्या कलरची साडी नेसली, लिपस्टिक कोणची लावली, हे सर्व ऐकून मी कायच करणार आहे असं बोलत असतात। त्यानंतर युवराज त्यांच्या नातेसंबंधात बोलतो की याचा नवरा त्याच्यासोबत, त्याच्या नवरा याच्यासोबत असं बोलत असताना आईला खूपच राग येतो। त्यानंतर आई म्हणते की मला चल तू बाहेर यार, सर्वांना मला तुझा चेहरा दाखवायचा आहे, नवीन युवराजचा चेहरा जो पण काही क्रिएट झाला आहे तो मला त्यांना दाखवायचा आहे आणि हा फक्त युवराज माझा मुलगाच नाही
या खांडेकरांचं ओरिजिनल वारसदार आहे असं ते बोलत असतात. आणि त्यानंतर आता युवराजला ते कसं पण करून तयार करते आणि बाहेर घेऊन जाते. त्यानंतर आता इकडे जे पण जया जगताप मॅडमला असते की खरा सूत्रधार हा युवराजच आहे. त्यानंतर युवराजबद्दलची माहिती काढायला लावतात. त्यानंतर त्या ठिकाणी केदार येतो आणि म्हणतो की यामध्ये युवराजची काही चुकी नाही. त्यानंतर जया जगताप मॅडम त्याच्यावर चिडतात की का चुकी नाही, कारण की त्याच्या पाठीमागं खांडेकर हे नाव लागलं भाऊ आहे म्हणून. आणि कामिलेला विचारतात की तुझा तो जो पण हे आहे ते म्हणून असं विचारतात. त्यानंतर आता हे सर्व कळत असताना कामिल म्हणते की नाही तसं नाही. त्या ठिकाणी तारिणी बोलत असते की नाही असं नाही काही, आम्ही त्याची पूर्णतः शहानिशेची चौकशी केली आहे, मात्र तो तसा काही नाही निघालेला आहे आणि त्याच्या विरोधात आम्हाच्याकडे ठोस पुरावे पण कुठलेही सापडले नाही. त्यानंतर आता जया जगताप मॅडम विचारतात की तुम्ही त्या म्हणजेच गुलाब या गुन्हेगाराला कसं ओळखता. त्यानंतर तारिणी सांगते की तो युवराजचा मित्र बनून आमच्या घरात शिरला होता आणि मी त्याची शहानिशी चौकशी केली, तेव्हा मी गुलाबला पहिल्यांदा बघितलं आणि त्यानंतर त्याचे सर्व काही हे गुन्हे आमच्यासमोर आले असं बोलत असतात. त्यानंतर मॅडम म्हणतात की हां जाऊ दे आता जे झालं ते झालं, मात्र तुम्हाला का वाटतं तारिणी तुझ्या समोर तो 2 दिवस तुझ्या घरात राहतो आणि तुला समजत पण नाही तो गुन्हेगार आहे एवढा मोठा. त्यानंतर तारिणी म्हणते की तो यायच्या अगोदर तर मला माहीत नव्हता हा एवढा मोठा गुन्हेगार असेल. त्यानंतर मॅडम म्हणतात की चला आता मला माहीत झालं आहे ना, आता मी त्याची वाट लावल्याशिवाय राहत नाही असं ते बोलत असते आणि चला जा असं निघून जाते. त्यानंतर मॅडम चेस खेळताना असताना म्हणतात की आता तर हे चेकमेट झालं आहे, मी जो पण निर्णय घेतला होता तो बरोबर घेतला असं मॅडमला वाटायला लागतं. त्यानंतर इकडे काकू त्यांच्या मित्रमैत्रिणींना गप्पा करत असतात आणि म्हणतात की युवराजाच्या घराचा आता वारसदार आहे. त्यानंतर त्यांच्या मैत्रिणी म्हणतात पण आपण युवराजच्या लग्नानंतर आता पहिल्यांदाच भेटलो आणि तुला भेटून खूपच भारी वाटायला लागतं. त्यानंतर आता पद्मिनीला समजलेलं असतं की तारिणी अद्यापही आलेले नाही. त्यानंतर ते काकूला इकडल्या साईडला बोलवते आणि म्हणते की कुठे आहे तुझे तारिणी, आणखीन पण आले नाहीत. त्यानंतर काकू म्हणतात की मी त्यांना कॉल हे करून बघतो. त्यानंतर पद्मिनी म्हणते की कॉल हे करायची काही गरज नाही, ते मुद्दामूनच आज ती तारिणीला उशिरा येणार आहे असं काकू बोलत असते. त्यानंतर तेवढ्यात तारिणी आणि केदार येऊन जातात. त्यानंतर त्यांनी सामान पण आणलेलं असतं. त्यानंतर पद्मिनी चिडून विचारते की एवढा वेळ कुठं होतात, काय करत होतात असं विचारते. त्यानंतर तारिणी म्हणते की आम्ही सामान घेण्यासाठी आलेलो होतो. त्यानंतर आता ते घरामध्ये येत असतात. त्यानंतर जे पण पद्मिनीचे मित्रमैत्रिणी आहेत ते विचारतात की हे कोण आहेत. त्यानंतर पद्मिनी म्हणते की अरे जाऊ दे यांचे काय ओळख असं ते बोलत असते आणि त्या तारिणीला तिथून काढण्यात देण्याचा प्रयत्न करत असते. मात्र तिथे केदार येतो आणि म्हणतो की नमस्कार, मी तुम्हाला यांची ओळख करून देतो, मी या केदार या घराचा धाकटा मुलगा आहे असं बोलतो. आणि त्यानंतर म्हणते की ही या घराची धाकटी सून आहे, ती माझी बायको असं तो ओळख करून त्यांना देत असतो आणि म्हणतात की हे या घराची छोटी जे पण आहे ते दीर असं ते बोलत असते. आता हे सर्व सांगत असताना पद्मिनीचा पूर्ण चेहरा पडलेला असतो. त्यानंतर आता तारिणीला स्वयंपाक बनवायचा असते. त्यानंतर तारिणी स्वयंपाकघरामध्ये निघून जाते. त्यानंतर केदार पण तिच्या मागे स्वयंपाकघरामध्ये येतो आणि तारिणी म्हणते की केदारला हे बघ, तुला जर इथं मला कामात मदत करायची असेल तर थांब, नाही तर इथून तू निघून जा. आणि सर्वांसमोर असं खांद्यावर कोणी हात ठेवतोय का, तू माझ्या खांद्यावर हात ठेवून दिला असं त्या ठिकाणी केदार बोलायला लागतो. त्यानंतर केदारला बोलत असताना केदार म्हणतो की त्यात काय झालं एवढं, तुझी ओळख तर करून देतो तो मी, मानून माझ्याच्यानं चुकलं आणि सॉरी म्हणतो. त्यानंतर तेवढ्यात काकू येते आणि काकू म्हणते की काय फर्स्ट क्लास केदार, तू ओळख करून दिलेली आहे, 1 नंबर असं काकूला पण खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर आता केदार इकडे तारिणीला मदत करण्याच्या तारिणी खूपच चिडलेली असते. काकू तुम्ही याला आधी इथून घेऊन जा, हे मला काही पण करू देणार नाही असं तारिणी बोलत असते. त्यानंतर केदार म्हणतो की नाही मी तुला मदत करेल आणि त्यानंतर तिचा मदत करण्याऐवजी तिला आणखीन डोक्याला ताण केदार देत असतो. त्यानंतर तारिणीने आता इकडं मस्त ज्यूस काहीतरी केलेलं असतं आणि त्यानंतर ती त्या पाहुण्यांना आलेल्या देत असते. त्यानंतर ते पद्मिनींना पण ते ज्यूस देते. मात्र पद्मिनी म्हणते की हे काय बनवलंयस, यांना नाही आवडणार, आधी इथून तू घेऊन जा असं बोलते. त्यानंतर तारिणी म्हणते की तुम्ही पिऊन तर बघा, सर्वांना आवडेल असं बोलत असते. मात्र आता ते ज्यूस खरोखरच खूपच सुंदर झालेलं असतं. त्यांच्या मैत्रिणी म्हणतात की खूपच सुंदर, तुझी सुगरण आहे मोठी मुलगी असं पद्मिनीला म्हणत असते. मात्र आता ते जे पण पद्मिनीला बोलल्यानंतर हे काही तारिणी बाबतीत गोड पद्मिनीला काही पटतलेलं नसतं. त्यानंतर आता त्या ठिकाणी निशी म्हणते की तू ते चिप्स बघून घेशील का असं बोलत असते आणि पद्मिनी पुन्हा एकदा स्वयंपाकघरात जाते. त्यानंतर काकू आतमध्ये येते आणि म्हणते की खूपच चांगलं ज्यूस झालेलं आहे, हे आपण दया काकांना पण द्यायला पाहिजे. त्यानंतर आता दया काकांना नेऊन कोण देणार हा प्रश्न उपस्थित राहतो. त्यानंतर तारिणी म्हणते की काकूच म्हणते की केदारला आपण मधामध्ये पाठवून टाकूया, आपण सर्वजण इथं बिझी आहेत, केदारनं ज्यूस देऊन आला तर कायच होईल असं बोलत असते. आता केदारकडं ज्यूस देण्याची दया काकांना वेळ आलेली असते. त्यानंतर आता केदार दया काकांच्या खोलीत जातो आणि ज्यूस घेऊन दया काकांना देतो. त्यानंतर दया काका त्याला म्हणतात की एवढ्या दिवसानंतर बरंच वाट चुकली माझी, तर या ठिकाणी वाटलं होतं तू येणारच नाहीस, मात्र तारिणी येऊन मला भेटून गेली, मात्र तू काही 2-4 दिवसापासून आलाच नाही. त्यानंतर त्या ठिकाणी केदार ज्यूस देण्यासाठी दया काकांना खाली वागतो. त्यानंतर दया काका त्याच्या हातातला ज्यूस घेतात आणि त्याचा कान पकडतात आणि ओढतात. त्यानंतर का एवढ्या लवकर एवढा उशीर का केलास यायला असं बोलत असतात आणि तुला का वाटतं का
बापाला भेटू नये म्हणून त्यानंतर पुन्हा त्याला एक लाडाने धप्पू मारतात. त्यानंतर आता केदार म्हणतो की केदारला म्हणतात की लागलं तर नाही ना. त्यानंतर तो म्हणतो की नाही नाही चांगलं वाटलं उलट असं बोलतो. त्यानंतर आता दयाकाका म्हणतात की गोळ्या औषधांपेक्षा बरं होण्यापेक्षा असं बोललेलं आपल्या माणसांना बरं वाटते. मात्र तुम्ही काय कामात बिझी, तुम्हाला काय आपला बाप कुठे का पडले ना असं वाटायला लागलं असं. त्यानंतर केदार म्हणतो की नाही तसं नाही, मात्र मी तुम्हाला भेटायला येईल. मग दयाकाका विचारतात की का अद्याप तुम्हाला एवढ्या दिवसापासून का भेटायला आलं नाही असं बोललं असतं. ते बोलल्यानंतर आता समजलेलं असतं की केदारला आपल्या वडिलांची आपल्याला खूपच गरज आहे. आपण एवढ्या दिवसापासून उगाच या ठिकाणी कौशिक ताईचं ऐकून घराच्या बाहेर थांबलो होतो, दयाकाकांना न भेटता असं त्या केदारला वाटायला लागतं. आणि दोघे आता बापले गोडगोडाने या ठिकाणी गप्पा मारायला लागत असतात. त्यानंतर त्या काकूंच्या मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी युवराज बाहेर येतो आणि त्यानंतर युवराजला पाहून त्या म्हणतात की अरे युवराज खूपच मोठा झाला आहेस तू, काय करत आहेस असं त्यांना आसपासच्या चौकशा करायला लागतात. युवराज म्हणतो की काही नाही मस्त माझं चालू आहे असं बोलत असतो. त्यानंतर म्हणतात की लाईफ एन्जॉयच करत आहेस का, कुठं कामाला पण आहेस असं बोलतात. त्यानंतर पद्मिनी सांगते की आहे ना, त्या ठिकाणी जो पण काय पत्रकार परिषदमध्ये तो कामाला असतो असं बोलत असतात. त्यानंतर म्हणतात की काय काम करतो. त्यानंतर निशी म्हणते की आता तर तो क्लर्कच्या खुर्चीवर आणखीन तो काय मोठा पदावर बसलेला नाही. त्यानंतर ते विचारतात की ते तर स्वतः तुमचं आहे तरी तो क्लर्कच्या खुर्चीवर का बसलेला आहे. त्यानंतर पद्मिनी म्हणते की त्याची जी पण चौकशी आहे ती या ठिकाणी कमी करण्यासाठी म्हणते की तो आता खालच्या बेसवरून त्याचा बेस पक्का करत आहे. त्यानंतर तो वरच्या पदावर जाईल असं बोलत असतो आणि येणाऱ्या भविष्याच्या खुर्चीवर MMNच्या पदावर तोहीच बसणार आहे असं बोलत असते. त्यानंतर आता युवराजला तर त्यांना माहीत झालेलं असतं की आता युवराज MMNच्या पदावर बसणार आहे. आणि त्यानंतर आता तारिणीने एकीकडे ब्रेकफास्ट करण्यासाठी स्वयंपाक पूर्णपणे तयार करून ठेवलेला असतो आणि ते घेऊन आलेली असते. पद्मिनी म्हणते की चला तर आता ब्रेकफास्ट करूया. मात्र सर्वजण आता त्या ठिकाणी ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात. मात्र हे बसत असताना आता तारिणीला तर समजून जातं की या ठिकाणी आता युवराजला पण कौशिकी ताईची खुर्ची तो घेणार आहे असं वाटायला लागतं. मात्र आता हे सर्व समजत असताना त्यानंतर त्यांच्या मैत्रिणी म्हणतात की आता युवराज खरंच या ठिकाणी जे पण खुर्चीवर बसणार आहे का. तेवढ्यात ते म्हणतात की हां लवकरच बसणार आहे. तेवढ्यात तिथे जे मॅडम येते आणि म्हणते की ती बसण्या अगोदर त्याला आमच्याशी चौकशी करावी लागणार आहे. आता जे मॅडम तिथे तारिणीच्या घरी डायरेक्ट युवराजला घेऊन जाण्यासाठी आलेले असतात. कारण की युवराजचं सत्य आता या ठिकाणी जे मॅडमलाच कळालेलं असतं. युवराज किती कसा हरामी माणूस आहे तो. आता युवराजला तिथून घेऊन गेल्यानंतर सर्वांसमोर आता पद्मिनी काकूंचे जे पण मित्रमैत्रिणी असतात त्यांच्यासमोर आता युवराजला जे मॅडम घेऊन जाणार आणि ते केदार आणि तारिणी त्या ठिकाणी काहीच करू शकणार नाहीत. आणि त्यानंतर आता जे मॅडम युवराजवर काय हाल करतील हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. जो पण खरा गुन्हेगार आहे तारिणीचा तो युवराजच आहे हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.